लालबाग राजाच्या चरणी गैरवर्तणुकी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली। वकील आशिष राय यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार पाहायला मिळते। सामान्यांना वेगळी आणि व्हीआयपी लोकांना वेगळी वागणूक दिली जाते अशा प्रकारचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। तर वकील आशिष राय यांनी तक्रारीत या प्रकारचा मसुदा हा नमूद केलेला आहे। सामान्यांना शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणुकीचाही आरोप या तक्रारीतून करण्यात आला। बातमी आपण पाहतोय मुंबईतील सुप्रसिद्ध मानाच्या लालबागच्या राजाच्या मंडळाविरोधात तेथील वागणुकी संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली। मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। वकील आशिष राय यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आली। तर या तक्रारीमध्ये नेमका काय लिहिलेलं आहे तर सामान्यांना वेगळी आणि व्हीआयपी लोकांना वेगळी वागणूक दिली जाते अशा प्रकारचा आशय हा यामध्ये नमूद करण्यात आलाय। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, खरं तर वकील आशिष राय यांच्याकडून पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यात आलेली आहे। काय काय नेमके मुद्दे या तक्रारीत म्हटले गेलेत? नक्कीच आपण पाहिलं लालबागच्या राजाच्या चरणी सामान्य माणसांना दिल्या जाणाऱ्या चुकीच्या वागणुकी संदर्भात आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार देण्यात आली आहे। ॲडव्होकेट आशिष राय यांनी ही तक्रार दिली आहे। मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून सामान्य माणसांना वेगळी व व्हीआयपी लोकांना वेगळी वागणूक दिली असे नमूद करण्यात आहे। त्याचबरोबर दर्शनाच्या वेळी लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती, गरोदर महिलांसोबत देखील भेदभाव केला जातो असं देखील त्या तक्रारीत नमूद केलं आहे। आणि त्यांच्याकडे नीट जेवणाची व्यवस्था नसते, नीट लाईनीची व्यवस्था नसते, ओव्हरऑल जे नीट मॅनेजमेंट आहे लालबागच्या राजाच्या मंडळाकडून केलं जातं या संदर्भात ही तक्रार देण्यात आली। आपण पाहिलं असेल नुकताच जे सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल अगदी खरं आहे रिद्धेश, खरं तर या तक्रारीची कशा प्रकारे दखल घेतली जाते, त्यानंतर काही ऍक्शन घेतली जाते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद।